क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले नम्र अभिवादन करू। आज आपल्या शाळेमध्ये इयत्ता 8वीच्या वर्गाचं जे उद्घाटन झालं त्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय ओम सरजी मुळे सर, आपल्या गावचे सन्माननीय सरपंच सटवाजीरावजी पुंड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजीराव धोपटे, सर्व शालेय व्यवस्थापन समितीचे सन्माननीय सदस्य, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद, तसेच या ठिकाणी काही पालक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। ते सर्व पालक वृंद, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, गेल्या बऱ्याच दिवसापासून आपल्या शाळेला 8वीच्या वर्गाची प्रतीक्षा होती, परंतु काही ना काही तांत्रिक बाबी, तांत्रिक अडचणी येऊन ते लांबत गेला। मला वाटतंय मागच्या वर्षी सुद्धा प्रस्ताव दिला होता, परंतु तो काही व्यवस्थितरित्या लागू झाला नाही आणि या वर्षी 8वीच्या वर्गाची जरा मागणी जास्त वाढली आणि त्या संदर्भामध्ये ज्या दिवशी अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांचा पहिलीमध्ये प्रवेश घ्यायचा होता त्या दिवशी जो कार्यक्रम शाळेमध्ये आयोजित केला त्यावेळेस आमच्या कानावर मागणी आली, म्हणून त्या दिवशी सर्व शिक्षक वृंदाबरोबर आम्ही चर्चा केली, परंतु 8वीचा वर्ग चालू करत असताना इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर सुद्धा त्याचा वाईट परिणाम होऊ नये किंवा शाळा खोलीच्या बाबतीत काही अडचणी आहेत का या बाबतीत चर्चा झाली आणि त्या चर्चेअंती असं सर्वांचं असं मत आलं, एक दोघं जणांचं सोडता, की 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यावर त्यांच्या गुणवत्तेवर 2 मिनिट थोडस गप्प बसा मित्र, थोडासा नकारात्मकतेचा सूर आला। नकारात्मकतेचा सूर सुद्धा येण्यासाठी त्यांचा उद्देश चांगलाच होता की एकतर स्टाफ नाही, गुणवत्ता ढसळत, त्याच्यानंतर वर्ग खोलीची कमतरता, ह्या बाबतीत समोर आल्यामुळे थोडस दुर्लक्ष झालं, परंतु त्यानंतर काही दिवस गेले आणि काही पालकांच्या माध्यमातून काही पालकांनी बरंच काही 8वीच्या वर्गाच्या संदर्भामध्ये मनाव घेतलं आणि ती पालक मंडळी सर्व एके दिवशी घरी आली। घरी आल्याच्या नंतर 8वीच्या वर्गाच्या बाबतीत आपल्याला काय करता येईल आणि 8वीचा वर्ग आपल्याला करावाच लागतो ही ह्या बाबतीतली चर्चा झाली आणि सुरुवातीपासूनच आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख इयत्ता 8वीच्या वर्गाच्या बाबतीत म्हणजे खूप आग्रही होते। त्यांचा अध्यक्षाचा ज्यावेळेस म्हणजे संपर्क झाला त्यावेळेस त्यांची सुद्धा आग्रही भूमिका होती आणि पालक त्याच माध्यमातून त्याच संदर्भामध्ये घरी आले असताना मग ते 8वीचा वर्ग आपल्या शाळेमध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला सुरू करावाच लागतो ह्या पद्धतीत त्यांची भूमिका दिसली आणि त्याच क्षणी त्यांच्या समोर सन्माननीय आमदार राजेशदादा विटेकर यांना आपण फोनद्वारे 8वीच्या वर्गाच्या संदर्भामध्ये त्यांना विनवणी केली। त्यांनी लगेच शिव मॅडमशी संपर्क केला। शिव मॅडमशी संपर्क करून कुठल्याही परिस्थितीमध्ये पोंडोळा 8वीचा वर्ग झाला पाहिजे ह्या बाबतीतल्या त्यांनी मॅडमला सूचना केल्या आणि त्यांच्या फोनच्या माध्यमातून साहेब बोलल्याच्या नंतर आपल्याच जिल्हा परिषदला आदरणीय सन्माननीय ससाने साहेब अगोदरचे शिक्षणाधिकारी होते, आपल्या मानवतला बिळ सुद्धा होते आणि तिथं योजनेमध्ये शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते। त्यांच्याशी संपर्क केल्याच्या नंतर त्यांनी असं सांगितलं की काल आमदार साहेबांचा शिव मॅडमला फोन आलता, शिव मॅडम पोलास सर आणि आमची तुमच्या प्रस्तावाच्या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक चर्चा झाली आणि तुमची 1-2 दिवसामध्ये ऑर्डर सुद्धा निघल असं ससाने साहेबांनी
फोनद्वारे सांगितलं, मग त्यावेळेस वाटलं की आपल्या प्रयत्नाला कुठंतरी यश येत आहे. त्याच्यानंतर तेवढं सुद्धा मी आमच्या पालकांना सांगितलं असं असं झालं, असं असं म्हणजे पहिले आपले शिक्षणाधिकारी साहेबांनी सांगितलं की तुमचा वर्ग भेटल आणि ऑर्डर होईल. तरी सुद्धा ते एवढे आग्रही होते की नाही नाही म्हणजे आपल्याला परभणीला जाऊन यावंच लागतं. मग आम्ही एक गाडी केली. गाडी करून म्हणून आम्ही एक 7-8-10 जण शिव मॅडमच्या तिथे गेलो. आम्ही गेलो 10, 10:30, 11ला आणि दिवसभर तिथं थांबलो. शिव मॅडम 3 वाजता त्यांच्या चेंबरला आल्या. चेंबरला 3 वाजता आल्याच्या नंतर 1 तास त्यांची व्हीसी चालली. आम्ही चेंबरच्या समोर 7-8-10 जण बसलो आणि मग आम्हाला भेटण्याचा वेळ दिला. आणि भेटण्याचा वेळ दिल्याच्या नंतर आम्ही शिव मॅडमच्या चेंबरला गेल्याच्या नंतर त्यांच्या सर्व परिस्थिती लक्षात होती. आम्ही गेल्याच्या नंतर म्हणले तुमच्या बाबतीत काहीही प्रॉब्लेम नाही, मी संध्याकाळी तुमच्या फाईलवर साईन करते. मग आम्हाला वाटलं कुठंतरी मार्ग म्हणजे आपला प्रश्न मार्गाला लागलेला आहे. आणि मग त्याच्यानंतर 2 दिवसाच्या नंतर जिल्ह्यातली यादी आली, तालुक्यातली यादी आली आणि त्या यादीमध्ये आपल्या पोडूळ शाळेचं नाव होतं. आणि ती यादी आमच्या केंद्र प्रमुख साहेबांनी आम्हाला टाकल्याच्या नंतर आम्हाला खऱ्या अर्थानं म्हणजे आनंद झाला की आपल्या 8वीच्या वर्गाला मान्यता मिळालेली आहे. त्याही बाबतीत चर्चा झाली. परंतु एखादं प्रशासकीय काम करायचं जर असेल तर त्याला निकष फार लागतात. मग त्या सर्व त्या याचे अंतराची पूर्तता करावी लागते. तुम्ही बगर शिक्षकाचं शिकवायला 1 वर्षभर तयार आहेत का तेही हमीपत्र द्यावं लागतं. ग्रामपंचायतचा ठराव, ग्रामपंचायतचं नाहरगत, सर्वच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता काल आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक आणि शाळेचे अध्यक्ष संभाजी हे 2 जण काल गेले. त्यांनी ती सर्व प्रक्रिया पूर्ण केली आणि शिव मॅडमना जवळपास 24 प्रस्ताव होते. त्या 24 प्रस्तावामधून आपल्या मला वाटतं मानवत तालुक्यातले 5 होते आणि मानवत तालुक्यामधल्या आपल्या एकमेव प्रस्तावाला मंजुरी दिली आणि तो आपला 8वीचा वर्ग काल खऱ्या अर्थानं पूर्ण त्याची प्रक्रिया पूर्ण पार पडली. आणि त्याच औचित्य साधून आपण या ठिकाणी छोटेखानी आपण या उद्घाटनाचा 8वीच्या वर्गाच्या उद्घाटनाचा आपण या ठिकाणी कार्यक्रम संपन्न केलेला आहे. माझे 8वीच्या वर्गाच्या सर्व मुलींचं विद्यार्थ्यांचं सर्वांचं मी ग्रामपंचायतच्या माध्यमातून अभिनंदन तर करतो. परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये काही टिशे गेल्या, कुठे रामे टाकलेले गेले असतील किंवा मानवतला गेले असतील तर त्या टिशा आपल्याला कशा येतील त्याचा सर्व पालकांनी ज्यांच्या टिशा गेल्या त्या सर्व पालकांनी विचार करून त्या टिशा आपल्या शाळेत जर आणल्या तर उलट आपली पटसंख्या वाढेल आणि बदलीच्या टायमाला आपली म्हणजे आपल्या इथले शिक्षकांची बदली होणार नाही किंवा झाली तरी त्या बदल्यामध्ये आपल्याला एखादा शिक्षक मिळून जाईल. म्हणून आजपर्यंत आपण 8वीच्या वर्गापर्यंत आलो तर 8वीचा वर्ग चालू झाला, आता सुरळीतरित्या चालू झाला. 8वीच्या वर्गाच्या संदर्भामध्ये तसं पाहिलं तर मी सर्व शिक्षकांचं अभिनंदन करतो. परंतु खऱ्या अर्थानं ज्या शिक्षकांना अतिशय तळमळीनं ही मागणी रेटली ते आमचे खुपळे सर, म्हणजे त्यांचे म्हणजे एवढी तळमळ होती ते बदलीच पात्र होते. त्यांना इथून जायचं होतं परंतु त्यांची एवढी तळमळ होती की मी आमच्या ग्रामपंचायतच्या मार्फत त्यांच्या तळमळीला सुद्धा म्हणजे खऱ्या अर्थाने सॅल्यूट करतो. कारण शिक्षकाला शिकवायचंय 10 ते 4, 4:30 पर्यंत शिकवायचंय. त्यांनी शिकवल्याच्या त्यांना एकटा शिकवल्याच्या नंतर त्यांना काही शासन ज्यादा पगार देत नाही. तरी सुद्धा म्हणजे सकाळी लवकर येणं, शाळा सुटल्यावर उशिरा जाणं आणि पगार मोबदल्याचं काम करणं म्हणजे खऱ्या अर्थाने म्हणजे कुठेतरी आमच्या पोडूळच्या शैक्षणिक इतिहासामध्ये आपल्या नक्कीच नावाची नोंद केल्या जाईल. याची सुद्धा आपण सर्वांनी म्हणजे याची आपण हे करावी. याला बाकीच्या शिक्षकांचा काही विरोध होता अशातला काही प्रकार नाही. परंतु काय राहतंय की 8वीचा वर्ग आपल्याला शिकवायचा आहे, 7वीच्या वर्गात 7वीपर्यंतच्या विद्यार्थ्यावर कुठेतरी म्हणजे गुणवत्तेवर परिणाम होईल हाही एक टेन्शन. आणि थोडंफार नाही म्हटलं तरी वर्कलोड मध्ये सुद्धा थोडासा म्हणजे वाढ होईल, थोडी मेहनत करावी लागेल. म्हणून या माध्यमातून मी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून आपल्या सर्व स्टाफना आपल्या सर्व शिक्षक वृंदांना नम्रतेची विनंती करतो की आपल्याला 1 वर्ष तर कसल्याही प्रकारे शिक्षक मिळणारच नाही काही जरी केलं.
तर मग आपण थोडीशी आगाऊ मेहनत करू, कारण आपण थोडीशी आगाऊ मेहनत करताल तर आपल्या कुठंतरी आपल्या प्रतिनियुक्त बघू, पण आपल्या मेहनतीमध्ये वाढ झाल्याच्या नंतर नक्कीच आपल्या संचयामध्ये म्हणजे पुण्याच्या संचयामध्ये आपली नक्कीच वाढ होईल. त्याचं कुठंतरी तुम्हाला आम्ही नाही जरी केलं तरी परमेश्वर मात्र कुठंतरी तुम्हाला त्याचं फळ देईल. म्हणून आपण थोडंसं वर्कलोड मध्ये वाढ करून थोडंसं म्हणजे दक्ष पद्धतीने तुमच्यावर सुद्धा कामाचा भार वाढलेला आहे त्याची मला सुद्धा जाणीव आहे. म्हणून ती आपण म्हणजे कटाक्षानं पाळू. आठवीच्या विद्यार्थी सुद्धा गुणवत्ता वाढली पाहिजे. पुढच्या वर्षी 9वीचा वर्ग आपल्याकडे आला पाहिजे आणि 1 ते 7च्या पर्यंतची सुद्धा गुणवत्ता ती ठेवून ती सुद्धा वाढली पाहिजे. याची आपण कटाक्षाने आपण नोंद घ्यावी आणि आपण थोडंसं शिस्तबद्ध पद्धतीने आपण त्या वर्कची विभागणी करून अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या 8वीच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण न्याय द्यावा. आणि आम्ही सुद्धा एखादा प्रतिनियुक्त सर करतील प्रयत्न किंवा एखाद्या गावातून जर एखादा होतकरू जर असेल ग्रॅज्युएशन झालेला किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेला रिकामा जर असेल तर ते जरी म्हणजे त्याला हे केलं तर त्याच्या मानधनामध्ये आम्ही फार मोठा म्हणजे मोलाचा वाटा उचलू आणि ते सुद्धा तुमच्या मदतीला एखादा आणण्याचा ते सुद्धा आम्ही प्रयत्न करू. ते सुद्धा तुम्हाला या प्रसंगी ग्वाही देतो. परंतु आपण सुद्धा म्हणजे थोडंसं मेहनत थोडीशी वाढवून आपण सर्वांना न्याय द्यावा. आता राहिला प्रश्न आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी पाण्याचा, पाण्याची टाकी या ठिकाणी आणून आता आम्हाला इथून पाईपलाईन काही घरायला द्यायची तर त्याच वेळेस आपण इकडे तिथून एखादा नळीचा आणून एखाद्या टाकीमध्ये आपण सोडण्याचा प्रयत्न करू. आपल्याला ऐन वेळेला बोर घेता येणार नाही बरं का. ऐन वेळेला आपल्याला बोर घेता येत नाही कारण आमच्या वित्त आयोगाचे पुढील 2 वर्षाच्या नंतर आराखडे अगोदर झालेले असतात. आता जर आराखड्यामध्ये तरतूद केली तर आपल्याला पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी आपल्याला ते करता येईल. परंतु तुरंत आपल्याला बोर घेता येणार नाही आणि तिथूनच आपण डायरेक्ट किंवा टाकीला एखादं डायरेक्ट कनेक्शन देऊन पाण्याची ती एक व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू. राहिली गोष्ट दुसरी त्या घरपट्टी आणि नळपट्टी माफीचा. मित्रांनो कुठलीही संस्था किंवा एखादी कुठलीही संस्था जर चालवायची असेल तर तिला इन्कम सोर्स लागतो. इन्कम सोर्स शिवाय कुठलीही संस्था चलत नाही. आणि फुकटच्या बाबतीत आपण ज्यावेळेस फुकटची अपेक्षा करू त्यावेळेस ते मोडकळीस यायला अजिबात वेळ लागत नाही. आपण घरपट्टी माफ केली, नळपट्टी माफ केली तर आपली वॉटर सप्लाय भविष्यामध्ये सुद्धा चालणार नाही. कारण जे फुकटच्या योजना राहतात त्याला लॉंग लाईफ कालावधी नसतो. म्हणून घरपट्टी आणि नळपट्टी भरणाऱ्याला आपल्याला काय सुविधा देता येतात तेही आपण त्याचा विचार करू. आणि राहिला प्रश्न पाण्याचे एका जारनं काही होणार नाही, पाण्याचे जास्त जार लागतील. फक्त आणण्या नेण्याची आपल्याला काय नियोजन लावता येईल तेवढं लावू. पाण्याचे जारच लागत असतील तर एकच नाही तर जेवढं पाणी लागेल तेवढं आमची ग्रामपंचायत आपल्याला फ्री मध्ये देईल. फक्त आणण्याचा आणि नेण्याचं आपल्याला काय नियोजन करता येईल हे आपल्याला हे करता येईल. आणि आपल्याला अभिमानानं सांगायचे की आपले विद्यार्थी आपल्याला पटसंख्या वाढवण्यासाठी काय मदत करता येईल लोकांना पालकांना त्याला आपल्याला द्यायचं नाही. आता लोक काय म्हणजे काय शाळेत उपक्रम चालू आपल्याला आपली पटसंख्या वाढवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त गुणवत्ता कशी देता येईल की पोंडूची शाळा गुणवत्तेच्या बाबतीत आजूबाजूच्या परिसरातून कशी निवडून पडत त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना काय मदत करता येईल हे आपण पाहून आपली गुणवत्ता वाढल्याच्या नंतर पटसंख्या वाढवण्यासाठी आपण कुठल्या पद्धतीने प्रयत्न करता येतील हेही आपण पाहू. आणि ह्या पद्धतीनं व्यवस्थितरित्या कारण जार आम्हाला शाळेत द्यायला काहीच अडचण नाही कारण आम्ही 2 जार अतिशय यशस्वीरित्या 2 आरोप अतिशय व्यवस्थितरित्या चालवत आहोत. म्हणून ते आपल्याला काय काय करता येतील ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्या शाळेसाठी तुम्हाला काय काय करता येतंय ते आम्ही कटाक्षाने त्याचा प्रयत्न करू. आणि त्याची सुद्धा आम्हाला तुम्ही वारंवार मागणी करत जा सर कळंबे सर, मागणी करत जा. आम्हाला जेवढं करता येते ते आम्ही मोकळ्या मनानं करू. कारण शाळा ही गावाचं नाक असते. शाळा आहे तर सर्व गाव आहे. ह्याच पद्धतीचे उपक्रम राबवून आपल्या शाळेची पटसंख्या कशी वाढविता येईल ह्या पद्धतीने आपण त्याचीही सुद्धा आपण सर्वांनी सर्वजण मिळून काळजी घ्यावी. आणि पुनश्च एकदा मी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो, सर्व शिक्षक स्टाफचे अभिनंदन करतो, आपले केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय मुळे सर यांचे सुद्धा अभिनंदन करतो. आणि जे शाळेसाठी निरपेक्ष बुद्धीने निस्वार्थ पद्धतीने जे धरतील त्यांचे सुद्धा म्हणजे आपण अभिनंदन करतो. आणि आपण असं सर्वांनी शाळेसाठी मुलाचं असं योगदान देऊन सहकार्य करून आपण शाळेची कशी गुणवत्ता किंवा भौतिक सौंदर्य कसं वाढवता येईल ह्या पद्धतीचा आपण प्रयत्न करूया. आणि या प्रसंगी एवढंच मी या प्रसंगी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.